मुलांना आवडणारे कुरकुरीत क्रिस्पी फिंगर चिप्स माझ्या पद्धतीने बनवताल तर मुलांना पुन्हा पुन्हा बनवून खाऊ घालतात। नमस्कार बाळांनो, मी आपली मावशी माझ्या YouTube चॅनलवर मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। मी आज नवीन रेसिपी घेऊन आले, बटाट्याचे चटपटीत आणि कुरकुरीत फिंगर चिप्स। चला आता वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू। फिंगर चिप्स बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। मी अगोदर याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता याच्यावरचे साल काढून घेऊया। तुमच्याकडे मोठ्या आकाराचे बटाटे नसतील तर तुम्ही छोट्या आकाराचे पण घेऊ शकता। असंच करून बटाट्यावरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। बटाट्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। बटाटे स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत। आता याला कापून घेऊ। बटाट्याला चारी बाजूने थोडं थोडं कापून घ्यायचं आहे। यानं काय होतं, आपले फिंगर चिप्स छान आकाराचे बनतात। आता याला मधातून कापून याचे 2 भाग करून घ्यायचे आहे। आता याला कापून छोट्या छोट्या आकाराचे फिंगर चिप्स बनवून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे जास्त पतले नाही, जास्त जाडे नाही, पूर्ण असेच बनवून घ्यायचे आहे। मी पूर्ण बटाट्याला कापून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हलक्या हाताने पूर्ण बटाट्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बटाट्यामधलं पूर्ण पांढरं पाणी निघेपर्यंत याला चांगलं धुवायचं आहे। आपल्याला काळजी घ्यायची आहे, आपले फिंगर चिप्स तुटले नाही पाहिजे। मी इथे बर्फाचं थंड पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये कट केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे। याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मी इथे गरम होण्यासाठी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा, पाणी चांगलं गरम झालंय। यामध्ये बटाट्याचे काप टाकून घेऊया। आता याला असंच गरम पाण्यामध्ये 5 ते 6 मिनिटं उकडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। याच्यावर झाकून ठेवण्याची गरज नाही, असंच उकडून घ्यायचं आहे। हे बघा, 5 मिनिटं झालेत। आता याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। मी इथे एक सुती कापड घेतलेलं आहे। आता याच्यावर उकडलेले फिंगर चिप्स टाकून घ्यायचे आहेत। आता याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत कपड्यानं छान असं पुसून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण सुकून घेतलेले आहेत। आता लगेच तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं कमी आचेवर गरम झालेलं आहे। लगेच फिंगर चिप्स तळून घ्यायचे आहे। असंच याला 5 ते 6 मिनिटं तळू द्यायचं आहे। हे बघा, एक साइडनं तळलेत। असंच याला पलटून दुसऱ्या साइडनं पण चांगलं तळू द्यायचं आहे। हे बघा, आपले फिंगर चिप्स चांगले तळले। त्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। मी इथे एक पातेलं घेतलंय, याच्यामध्ये तळलेले फिंगर चिप्स टाकून घेऊया। आता याला चटपटीत करण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकूया, अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपले फिंगर चिप्स किती कुरकुरीत झालेले आहेत। मी बनवलेली फिंगर चिप्सची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।